आई आणि मुलाच्या प्रेमळ नात्याला क्रूरतेचा काळिंबा फासणारी घटना मान तालुक्यातील पिंगळी बुद्रुक येथे घडली। विशाल आनंदराव जाधव वय वर्ष 34 हा रोज दारू पिऊन घरी यायचा। शुक्रवारी रात्री देखील तो दारू पिऊन घरी आला होता। 9:15 वाजण्याच्या सुमारास त्याने घरी येऊन आईला जेवायला मागितले। आईने त्याला हाताने घेऊन खा असे सांगितले। आई असं म्हणताच डोक्यात नशा असलेल्या विशालने आईसोबत भांडायला सुरुवात केली। यावेळी झालेल्या वादात विशालने जन्मदात्या आईवर हात उचलण्याचे धाडस केले। घरात असलेला पाण्याचा हंडा घेऊन आईच्या डोक्यावर त्याने जोरदार सलग प्रहार केले। प्रहार एवढे जबरदस्त होते की त्यात त्या जन्मदात्रीच्या डोक्याला गंभीर इजा झाली। हा प्रकार दहिवडी पोलिसांना कळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह तत्काळ घटनास्थळी धाव घेतली। त्यांनी गंभीर जखमी झालेल्या संगीता आनंदराव जाधव वय वर्ष 48 यांना दहिवडी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले। ग्रामीण रुग्णालयातून त्यांना सातारा येथील जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले। मात्र सातारा येथे संगीता जाधव यांना मृत घोषित करण्यात आले। दहिवडी पोलिसांनी आईच्या डोक्यात हंड्याने वार करणाऱ्या नराधम मुलास तासाभरातच ताब्यात घेतले। माणुसकी आणि आई मुलाच्या नात्याला काळिंबा फासणाऱ्या या घटनेने संपूर्ण मान तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे। नमस्कार, मी सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे, दहिवडी पोलीस स्टेशन। दहिवडी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये काल दिनांक 10/1/2025 रोजी रात्री उशिराच्या सुमारास एक घटना घडलेली आहे। यामध्ये जन्मदात्या आईचाच त्याच्या मुलाने निर्गुण खून केलेला आहे। या घटनेची हकीकत अशी आहे की यातील आरोपी मुलगा नामे विशाल आनंदराव जाधव हा दारू पिऊन घरी आल्यानंतर त्याने त्याची आई जी मयत आहे संगीता आनंदराव जाधव हिला जेवण मागितले। त्यावेळेस या आईने मुलगा दारू पिलेला आहे त्यामुळे त्याला तू तुझ्या हाताने जेवण घे असं सांगितल्यानंतर या मुलाने या आईला शिवीगाळ आणि मारहाण करण्यास चालू केली। सदरचा वाद इतक्या टोकाला गेला की त्या मुलाने स्टीलच्या हंड्याने या स्वतःच्याच आईच्या डोक्यामध्ये जबरी प्रहार केला आणि त्यामध्ये ही महिला म्हणजेच या मयत संगीता जाधव ही या गंभीर जखमी झाल्या। त्यांना पहिल्यांदा दहिवडी येथील ग्रामीण रुग्णालय त्यानंतर सातारा सिव्हिल येथे नेल्यानंतर मृत घोषित करण्यात आले। या अनुषंगाने दहिवडी पोलीस ठाण्यामध्ये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। यातील जो संशयित आरोपी आहे विशाल आनंदराव जाधव हा याने गुन्हा केल्यानंतर तो लपून बसलेला होता। त्याला आम्ही अवघ्या या घटनेच्या नंतर 1 तासामध्ये लपून बसलेल्या ठिकाणावरून ताब्यात घेतलेला आहे। त्याची पुढील अटकेची कार्यवाही त्याचबरोबर त्याला माननीय न्यायालयामध्ये आम्ही मुदतीत हजर करीत आहोत। सदरची ही संपूर्ण कामगिरी सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक श्री समीर शेख सर, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर मॅडम, डीवायएसपी अश्विनी शेंडगे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली केलेली आहे। त्याचबरोबर या आरोपीला पकडण्याकरिता मी स्वतः त्याचबरोबर आमचे दुय्यम अधिकारी यशवंत जामदार, त्याचबरोबर गाढवे मेजर, त्यानंतर दडस मॅडम, चालक खाडे मेजर अशा सर्वांनी मेहनत घेऊन त्याला ताब्यात घेऊन अटक केलेली आहे। विद्यार्थ्यांनो, नीट, जेई, सीईटी करायची आहे तर मग लातूर, पुणे, कोटा कशाला? आपल्या साताऱ्यात आहे रॉय सरांची नामांकित संस्था फोटॉन करिअर अकॅडमी। उच्च शिक्षणातील निर्णायक वळणावरील दीपस्तंभ अर्थात रॉय सरांची फोटॉन करिअर अकॅडमी। नीट, जेई, रेग्युलर रिपीटर बॅचेस, एमएसटी, सीईटी बॅचेस, 100% निकालाची परंपरा, सर्वोत्तम प्रदीर्घ अनुभवी IIT फॅकल्टी। तर मग गुणवत्तेची हमखास गॅरंटी। आजच आपला प्रवेश निश्चित करा। फोटॉन आहे तर शक्य आहे। संपर्क फोटॉन करिअर अकॅडमी, विसावा नाका, माने हॉस्पिटल शेजारी, सातारा। फोन 93 564 72। आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।